नमस्कार मित्रांनो, हवामानाच्या आपल्या ह्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण जर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनची घंटी प्रेस करा, जेणेकरून सर्वप्रथम तुम्हाला हवामानाची जी माहिती असेल ते आपल्यापर्यंत पोहोचून जाईल आणि आपल्याला सर्वप्रथम व्हिडिओ पाहायला मिळतील. तर मित्रांनो, आपण गेले काही बरेच दिवस हवामानात जो बदल होत आहे आणि ज्या बदलानुसार आपण पाहत आहात की महाराष्ट्र राज्य असेल, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, बिहार, उत्तराखंड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश जे काही राज्य आहेत आपल्या भारत देशातील, त्या राज्यांमध्ये सतत हवामान बदल होत आहे आणि त्या भागातील जे प्रमुख शहरं असतील, गावखेड्यांच्या ज्या काही शहरी भाग असेल त्या भागांमध्ये वादळी वाऱ्यांचा पाऊस आणि तसेच विजांच्या कडकडाटासह मुसळधार अतिवृष्टी होण्यासारखा पाऊस हा चक्रीवादळामुळे होत आहे आणि त्याचाच परिणाम आपल्या शेतकरी बांधवांना सुद्धा पडत आहे आणि शेतकरी बांधवांचं खूप नुकसान होत आहे. तर त्यासाठी आपण हवामान विभागाच्या ज्या काही माहिती असतील त्या सॅटेलाईटद्वारे किंवा भारत सरकार असेल किंवा महाराष्ट्र राज्य असेल त्यांच्या माहितीनुसार आपण व्हिडिओ बनवून आपल्यापर्यंत खरी माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपल्या शेतकरी बांधवांचं नुकसान होणार नाही अशा स्वरूपाची माहिती आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचावी अशी अपेक्षा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आहे. तर आपण आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपण कुठून व्हिडिओ पाहता हे नक्की लिहित चला, जेणेकरून मला जो मी व्हिडिओ तयार केलेला आहे तो आपल्या शहरापर्यंत, गावापर्यंत पोचला आणि माहिती पोचली हे माझ्या लक्षात येईल आणि आपल्या शेतकरी बांधवाचं खऱ्या अर्थाने नुकसान होणार नाही किंवा ज्या काही पेरण्या असतील किंवा ज्या काही मशागती असतील तर ते तात्काळ आपले शेतकरी बांधव करून घेतील. तर आपण बघू शकता की मित्रांनो, अरबी समुद्रामध्ये जे मालदीवच्या सागरा किनाऱ्याकडं जे कमी दाबाव क्षेत्र तयार झालेलं आहे आणि त्याचा परिणाम पुढील काही दिवसांमध्ये पाहायला मिळणारच आहे. परंतु आज आपण बघू शकता की केरळ व गोवा आणि महाराष्ट्र राज्य आणि कर्नाटक हा जो भाग आहे अरबी समुद्रालगतील आणि मालदीवच्या सागरा क्षेत्रालगतील त्या भागामध्ये वातावरण पावसाचं हे तयार झालेलं आहे आणि त्या ठिकाणी वादळी वाऱ्यासह तर काही ठिकाणी मुसळधार अतिमुसळधार पाऊस पडू शकतो, तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा का होईना पाऊस हा पडू शकतो. तर मित्रांनो, कर्नाटक आणि केरळचा जो काही भाग आहे तर त्या भागालगतील जो काही शहरं असतील किंवा जे काही गावं खेडं असतील तर त्या भागामध्ये आपण बघू शकता की जो बेंगलुरू हा जो भाग आहे तर बेंगलुरू, हसन, मैसूर आणि मंगळुरू हा जो भाग आहे तर ह्या भागामध्ये आपण बघू शकता की खूप प्रमाणात विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा तिथे होण्याचा अंदाज नाकारता येत नाही. तर सागरी किनाऱ्यालगतील जो काही केरळ आणि कर्नाटकचा जो भाग आहे तर त्या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी आपण बघू शकता की ढगांची दाटी आणि त्या ठिकाणी सुद्धा काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा जो पाऊस आहे तो कोची असेल, कोझिकोडे हे जे शहरं आहेत तर ह्या शहरालगतील कोयम्बटूर हे जे शहरालगतील जे प्रमुख शहरं आहेत तर ह्या शहराच्या आजूबाजूचा जो भाग आहे तर त्या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा हलक्या सऱ्या पावसाच्या ह्या पडू शकतात. तर आपण वर बघितलं तर जो बेंगलोर आणि मंगळुरूचा जो भाग आहे तसेच बल्लारीचा भाग आहे या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाच्या हलक्या सरी पडू शकतात. तर आपण महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या जे काही शहरं आहेत तसे कोल्हापूर असेल, बेलगावी असेल, बागलकोट असेल, विजयपूर असेल ह्या शहरालगतील काही गावं आहेत तर त्या गावामध्ये सुद्धा काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा होऊ शकतो. तर आपण बघू शकता मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर, ईश्वापूर हा जो भाग आहे जतचा भाग आहे, या जतच्या भागालगतील जो काही कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्याचा काही क्षेत्र आहे असं निपाणी असेल,
या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता की रत्नागिरी, राजपूर हा जो भाग आहे तर त्या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी मुसळधार तर रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो. तर आपण खाली महाराष्ट्राच्या ज्या सागरी क्षेत्रालगतील जो सावंतवाडी जो शहर आहे, आपण बघू शकता की त्या ठिकाणी सुद्धा कणकवलीचा जो काही भाग आहे तर त्या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा का होईना पाऊस हा होऊ शकतो, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस हा विजांच्या कडकडाटासह होण्याचा अंदाज नाकारता येत नाही. तर आपण बघू शकता की सोलापूर, पंढरपूर हा जो भाग आहे, चडचणचा काही भाग आहे, वडूज, सातारा, चिपळूणचा काही भाग ह्याच्यामध्ये येऊ शकतो. तर पुढील काही तासांमध्ये आपण बघू शकता की काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो. तर आपण बघू शकता की सोलापूर लगतील बार्शा असेल, लातूर असेल ह्या भागामध्ये सुद्धा हलक्या स्वरूपाचा का होईना पाऊस हा होऊ शकतो. तर आपण चंद्रपूर लगतील भाग पाहूया. तर चंद्रपूर लगतील जो काही शहरे आहेत तर त्या ठिकाणी सुद्धा हलक्या स्वरूपाचा का होईना पाऊस हा पडू शकतो, असा अंदाज नाकारता येत नाही. तर अशाच हवामानाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला आपण नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी प्रेस करा, जे